मी अनुभवला संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या दर्शनाचा तो विलक्षण क्षण. नमस्कार मित्रांनो. आपल्या पहिल्या व्हिडिओ सुरुवात करण्यासाठी मी निघालो आहे पंढरीच्या वारीला. तर मी प्रतीक्षा करत होतो माझ्या विठ्ठल भक्तांची, ज्यांच्यासोबत आम्ही जाणार होतो पंढरीच्या वारीला. थोड्या कालावधीनंतर बॅग वगैरे भरून आम्ही चाललो आमच्या पंढरीच्या वारीला. संपूर्ण प्रवासात प्रत्येकाच्या मुखात फक्त एकच नाव होते, ते म्हणजे माझा विठोबा माझी आषाढी, माझा विठोबा माझी आषाढी. थोड्या कालावधीनंतर चहा घेऊन आम्ही प्रस्थान झालो माळशिरसला, जिथे ज्ञानेश्वरांची पालखी स्थायिक होती. मग आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करताना पाहिलं की लाखो भक्त टेंट, तंबू आणि वेगवेगळ्या ठिकाणी वस्तीसाठी थांबले होते. अखेर खूप वेळेनंतर आम्ही पोहोचलो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुख्य दरवाजापाशी. इथे मुख्य दरवाजाच्या पाशीच लाखो भक्तांची रांग लागली होती. या रांगेत आम्ही पण एक भक्त म्हणून सहभागी झालो. प्रतीक्षा खूपच लांब होती, पण मनात एकच नाव होतं, माझा विठोबा. खूप वेळ रांगेत थांबल्यानंतर अखेर तो क्षण आलाच आणि दिसू लागली श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी. दर्शनासाठी प्रस्थान करत असताना एकीकडे दिसत होतं विठ्ठल भक्तांची ती भक्तिगीतं. ते ऐकून मन एकदम तृप्त झालं. जसं जसं पालखीच्या दर्शनासाठी जवळ जात होतो तसं मनातील कुतूहलता आणखी वाढत चालली होती आणि वाटत होतं कधी दर्शन होतं आपल्या विठू माऊलीचं. अखेर खूप क्षणानंतर तो क्षण आलाच. विठू माऊली माझ्या समोर दिसत होती. मन एकदम शांत झालं होतं, कारण समोर मला माझा विठ्ठल दिसत होता. अखेर थोड्या कालावधीनंतर मी तिथं पोहोचलोच आणि माझ्या समोर होतं संत ज्ञानेश्वरांच्या पादुका. हा क्षण खूप विलोभनीय होता.